शिक्षण क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि जालंधरनगर व वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणारे दत्तात्रय वारे गुरुजी यांनी नवी मुंबई रबाळे येथील नवी मुंबई महापालिका संचलित PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाला भेट देऊन येथील शैक्षणिक कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतला। यावेळी माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी त्यांची भेट घेतली। तर आढावा घेत असताना शाळेच्या प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका स्नेहल विषय, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक अमोल खरसंबळे, शिक्षक कमलेश इंगळे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते। यावेळी वारे गुरुजींनी शाळेतील शैक्षणिक कार्यपद्धतीचा बारकाईने आढावा घेतला। आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना आधुनिक व सर्वांगीण शिक्षण कशा प्रकारे दिलं जातं याचं त्यांनी निरीक्षण केलं। यावेळी त्यांच्या निदर्शनास आलं की या शाळेतही त्यांच्या यशस्वी जालंधर मॉडेल प्रमाणे शिक्षक, समाज, लोकप्रतिनिधी व विद्यार्थी हे एकाच विचाराने प्रेरित होऊन कार्य करतायत। हे सादृश्य पाहून वारे गुरुजींनी विशेष समाधान व्यक्त केलं। माझी पूर्वीची शाळा वाबळेवाडी आणि आत्ताची शाळा जालंधरनगर या दोन्ही शाळांमध्ये जी सूत्र आहेत, आपण ज्याला म्हणतो फॉर्म्युले, तोच फॉर्म्युला मला इथं दिसतोय आणि कदाचित तोच शाळा यशस्वी होण्याचा फॉर्म्युला आहे, जिथं शिक्षक, समाज, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी एकत्र मिळून काम करतात, एक विचाराने काम करतात। तिथली शाळा वर्ल्ड क्लास झाल्याशिवाय राहत नाही। आपली शाळा ही जागतिक दर्जाच्या शाळेपेक्षा कुठेही कमी नाही आणि म्हणजे मला विशेष आदर वाटतो की आदरणीय सुधाकरजी सोनवणे सर असतील, मुख्याध्यापक मॅडम असतील किंवा कमलेश सरांसारखे सगळे शिक्षक असतील, इतकं एकजीवाने आणि इतकं एक दूरदृष्टी ठेवून यांचं जे काम चाललेलं आहे, तर हे काम फार मोठं आहे। महानगरपालिकेच्या शाळांच्या संदर्भात किंवा मराठी शाळेच्या संदर्भात जी काही काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आपण पाहतोय सध्या, त्या काळजीला हे उत्तर आहे आणि त्या काळजीच्या पायी आपोआप उभं राहिलेलं उत्तर आहे। आणि मग ते कसं करायचं प्रत्येक शाळेत, त्याचा एक फॉर्म्युला आहे इथं, जो आम्ही वाबळेवाडीत आणि जालंधरनगर मध्ये वापरला, तोच ह्या शाळेमध्ये फॉर्म्युला आहे आणि तोच आता सगळ्यांनी वापरायची गरज आहे। ते जर त्या गोष्टी जर शक्य झाल्या, मला असं वाटतं की आपल्या शाळा कुठेही कमी राहणार नाहीत। यावेळी शाळेतील गुणवत्ता आणि समर्पित कार्य पाहून गुरुजींनी आनंदाने नमूद केलं की ही शाळा देखील जागतिक स्तरावर नाव उंचावू शकेल। ते म्हणाले, हो, हे शक्य आहे, कारण या शाळेत परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य केवळ बोललं जात नाही, तर ते खऱ्या अर्थानं जगलं जातं। यावेळी माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी शाळेच्या प्रगतीसाठी वारे गुरुजींच्या अनुभवाचा आधार घेत शाळेत आणखी कोणत्या पद्धतीनं आधुनिक शैक्षणिक तंत्राचा अवलंब करता येईल याविषयी त्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं। या भेटीदरम्यान वारे गुरुजींनी 2 महत्त्वाच्या बदलांवर विशेष लक्ष वेधलं। शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या थांबवून शैक्षणिक व्यवस्थेतील सातत्य राखणं आणि बाहेरील प्रगत देशांमधील शिक्षण प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक वर्गांचे अभ्यास दौरे आयोजित करणं, हे बदल झाल्यास महापालिका शाळांना वर्ल्ड क्लास वैभव प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जी एक मी रिक्वेस्ट केली सरांना आता, ती फार महत्वाची गोष्ट आहे की इथली टीम आहे ती डिस्टर्ब नाही आता झाली पाहिजे। ठीक आहे, बदली वगैरे हा अविभाज्य भाग असतो शासकीय सेवेतला, पण आता एक प्रयोगशाळा उभी राहते, तर मग त्या गोष्टींना आपण थोडस एक समाज म्हणून पण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे। काम करायला तेवढा वेळ आणि संधी दिली पाहिजे आपण इथं शिक्षकांना, आणि सोबत राहिलं पाहिजे सगळ्यांनी शिक्षकांच्या। आणि दुसरी गोष्ट अशी की जगात आता काय चाललंय हे आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं पाहिजे, कारण आपण आपल्या पातळीवर काम करतो, आपल्या अनुभवाप्रमाणेच निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे आपण ते निर्णय राबवतो, पण जगामध्ये प्रगत देशांमध्ये आता काय चाललंय, त्या शाळा नेमक्या कशा आहेत, आपल्यात आणि त्यांच्यात आता कोणता बदल किंवा फरक राहिलेला आहे, तो फरक आपल्याला कसा भरून काढता येईल, तिथपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल। ही शाळा पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी म्हणजे स्वीडन, फिनलँड, सिंगापूर आणि UAE ह्या प्रगत देशांमध्ये जाऊन मी तिथल्या शाळांची पाहणी केलेली किंवा तिथल्या व्यवस्था अभ्यासलेल्या आहेत, मला तो फरक फार थोडासा दिसतोय आणि तो फरक फक्त विचारातला दिसतोय। आता कामाच्या स्वरूपात इथं फरक राहिलेला नाही। कदाचित ह्या वाक्याचा अर्थ आपले शिक्षक ज्यावेळेस त्या शाळा पाहतील प्रत्यक्षात जाऊन, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की मी काय म्हणत होतो। तर तिथं जाऊन आपण पाहिलं पाहिजे, तेवढी एक व्यवस्था मग महानगरपालिका असेल किंवा शिक्षक म्हणजे स्वतःच्या पद्धतीने पण करू शकतील कदाचित, पण तसं प्रशासनाने त्यांना संधी दिली पाहिजे।
आदरणीय सुधाकर सोनवणे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून त्याच्यावर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. पण मला असं वाटतं की या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. आता शाळा पाहिल्यानंतरची माझी जी पहिली भावना आहे ती ही आहे की ह्या दोन गोष्टींच्यावर आपण काम केलं तर आपण फार झपाट्याने पुढे जाऊ शकतो. या भेटीदरम्यान वारे गुरुजींनी केवळ शाळेतील शैक्षणिक प्रगतीचाच नाही तर या प्रगतीमागील माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या समर्पित योगदानाचाही विशेष उल्लेख केला आणि त्यांच्या शाळेविषयीच्या तळमळीचं आवर्जून कौतुक केलं. ते म्हणाले की शाळेच्या प्रत्येक उपक्रमामागे त्यांचं समर्पित योगदान स्पष्टपणे जाणवत आहे. वारे गुरुजींनी पुढे ठामपणे नमूद केलं की सुधाकर सोनवणे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी प्रत्येक शाळेला लाभले तर निश्चितच शासकीय शाळांना वैभव प्राप्त होईल. अशा लोकप्रतिनिधींच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच शासकीय शाळा जालिंदर नगर व वाबळेवाडी प्रमाणे वर्ल्ड क्लास बनू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आले तर अंदाज नव्हता, पण जसं मी शाळा पाहत गेलो, मला सांगत गेले शिक्षक आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी आणि प्रत्येक उपक्रमांच्या सोबत सोनवणे साहेबांचं नाव कसं जोडून येत होतं, तर एक म्हणजे अलौकिक आहेत अशी माणसं की मला वाटत नाही की ठिकठिकाणी अशी माणसं उपलब्ध असतात. हे रेअर केसेस असतात अशा. पण प्रत्येक शाळेला असा एक माणूस मिळाला पाहिजे, प्रत्येक शाळेला असा एक लोकप्रतिनिधी मिळाला पाहिजे आणि मग आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत, मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, ह्या मागं वळून पाहण्याची वेळ कुणावर येणार नाही, फार वेगाने पुढे जातील असं वाटतंय. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल विशे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खरं तर खूप आनंद होतोय की जिल्हा परिषद शाळांचं संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड स्कूल म्हणून जो किताब त्यांनी मिळवला आणि महाराष्ट्राची ओळख त्यांनी तिकडे निर्माण करून दिली, तो पुरस्कार स्वीकारून ते जेव्हा इकडे येत होते तेव्हा फक्त आम्ही रिक्वेस्ट केली आहे की ह्या शाळा जी आमची शाळा आहे त्या शाळेला व्हिजिट द्या किंवा भेटायला. तर त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अडथळा न घेता ते त्यांची सगळी कामं बाजूला ठेवून त्या शाळेला भेट द्यायला आले. तर याचा तर मला खूप आनंद आहे.